अचानकपणे वाढलेला ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब हा अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतो, जसं की हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक, किडनी फेल्युअर यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जर आपल्याला आपला वाढलेला रक्तदाब वेळीच जर समजला तर ह्या समस्यांपासून आपण दूर राहू शकतो आणि वेळीच जर वाढलेल्या रक्तदाबाची ट्रीटमेंट आपण केली तर ह्या समस्या उद्भवणार नाहीत. आधुनिक जीवनशैली तसेच वाढलेला ताण तणाव, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी तसेच झोपेची अनियमितता किंवा व्यायामाचा अभाव ह्या सर्वांमुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की हाय ब्लड प्रेशर असलेल्यांची काय लक्षणे दिसतात, तसेच जर अचानकपणे आपलं ब्लड प्रेशर वाढलं तर तुम्ही घरच्या घरी काय उपाय करू शकता जेणेकरून हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक यासारख्या गंभीर समस्या उद्भवणार नाही. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आज तुम्हाला उच्च रक्तदाबाचे म्हणजे हाय ब्लड प्रेशरची काय लक्षणे असतात आणि अशा वेळी आपण घरच्या घरी काय उपाय करू शकतो जेणेकरून हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक, किडनी फेल्युअर यासारख्या समस्या उद्भवणार नाही याबद्दलची माहिती सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नॉर्मली एका सदृढ व्यक्तीचं ब्लड प्रेशर हे 120/80 mm ऑफ एच असतं. 120 हे सिस्टोलिक ब्लड प्रेशर असतं तर 80 हे डायस्टोलिक असतं. जर तुमचं सिस्टोलिक ब्लड प्रेशर हे वाढलं किंवा डायस्टोलिक ब्लड प्रेशर जर वाढलं तर तुम्हाला पुढील प्रमाणे हाय बीपीची लक्षणे उद्भवू शकतात. जर तुमचा बीपी हाय झाला असेल तर तुम्हाला प्रचंड डोकेदुखी होऊ शकते, चक्कर येऊ शकते, बेचैनी होते, काही जणांच्या नाकातून रक्तस्राव होतो, काही जणांना धुसर दिसायला होतं किंवा काही जणांना चक्कर येऊन पडले सुद्धा जातात. बऱ्याच जणांचा श्वास घ्यायला त्रास होतो, लांब श्वास घ्यावा लागतो, तर काही जणांना छातीच्या ठिकाणी वेदना होतात, छातीच्या ठिकाणी जडपणा वाटतो, तर काही जणांना थकवा जाणवतो किंवा त्यांचा चिडचिडपणा वाढतो. जर तुम्हाला यापैकी कुठलेही लक्षणं, एक किंवा दोन लक्षणं गंभीर स्वरूपामध्ये जर दिसली तर तुम्ही समजून जा की तुमचा बीपी वाढलेला आहे. आजकाल बाजारामध्ये डिजिटल बीपी मॉनिटर मिळतं, ते तुम्ही घरी आणून तुमचा बीपी मॉनिटर करू शकता किंवा आपल्या जवळच्या वैद्याकडे किंवा डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही आपला बीपी हा नियमितपणे महिन्यामधून एकदा तरी चेक करत राहावा. जर वाढलेला असेल तर दर 15 दिवसांनी तुम्ही आपला बीपी मॉनिटर करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही आता घरी बीपी मॉनिटर मशीन घेऊन ठेवलं आणि त्यामध्ये तुमचा बीपी हाय दाखवला तर पॅनिक होऊ नका, घाबरू नका. सर्वात पहिले शांत राहा, त्यानंतर लांब श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, त्यानंतर दीर्घ श्वास सोडा. त्यामुळे आपला बीपी नियंत्रणात येण्यास मदत होते. त्यानंतर एका बकेटमध्ये किंवा एका टबमध्ये गरम पाणी घ्यावे, त्यामध्ये आपले पाय बुडवून ठेवावे. असं केल्यामुळे आपल्या ज्या व्हेसल्स आहेत त्या डायल्यूट होतात आणि आपल्या डोक्याकडे गेलेला जो रक्ताचा प्रवाह आहे जो तीव्र स्वरूपाचा असतो तो थोडा कमी प्रमाणात होतो आणि बीपी डाऊन व्हायला मदत होते. त्यानंतर शांत वातावरणामध्ये राहा. बऱ्याच जणांना असं होतं की ज्या ठिकाणी खूप गोंधळ आहे, फार गर्दीचं ठिकाण आहे, डीजे आहे आणि भरपूर गोंधळ, आवाज चालू आहे, अशा वेळी बऱ्याच जणांचा बीपी हाय झालेला बघितला जातो. अशा वेळी तुम्ही शांत वातावरणामध्ये जा, ज्या ठिकाणी कमी लोक आहेत, तणाव कमी आहे, अशा ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तुमचा बीपी हा हळूहळू कमी व्हायला मदत होते. व्हिडिओच्या पुढे बघूयात की आपण घरगुती काय उपाय करू शकतो. तर सर्वात पहिलं म्हणजे लसूण. लसणामध्ये ॲलिसिन नावाचं घटक असतं जे आपल्या रक्तवाहिन्यांना डायल्यूट करायला मदत होते. त्यामुळे आपल्या रक्ताचा जो प्रवाह आहे तो सुरळीत होतो आणि आपला ब्लड प्रेशर, रक्तदाब हा कमी व्हायला मदत होते. तर यासाठी 1 किंवा 2 लसणाच्या पाकळ्या तव्यावर भाजून घ्याव्यात आणि त्या डायरेक्ट चावू शकतात किंवा न भाजता देखील जरी तुम्ही चावल्या तरी सुद्धा चालते. किंवा लसणाचं पाणी बनवून घ्यावं. 1 कपभर पाण्यामध्ये लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या टाकून त्याचं एक काढ्यासारखं बनवून घ्यावं. ते जर पाणी तुम्ही पिलं तर ते सुद्धा रक्तदाब कमी करायला मदतशीर ठरते.
दुसरा उपाय म्हणजे तुळशी आणि लिंबाची पानं. 5 तुळशीची पानं आणि 5 लिंबाची पानं जर तुम्ही रोज सकाळी उपाशी पोटी जर खाल्ली तर तुमचा वाढलेला किंवा वाढत असलेला रक्तदाब कमी व्हायला मदत होते. तिसरा उपाय म्हणजे मेथीचे दाणे. तर रात्री मेथीचे चमचाभर दाणे पाण्यामध्ये भिजू घालावे आणि सकाळी उठून उपाशी पोटी ते मेथीचे दाणे चावून चावून खावे आणि जे ते पाणी आहे ते पिऊन घ्यावे. यामुळे आपला रक्तदाब कमी व्हायला मदत होते. चौथा उपाय म्हणजे आवळा. जर तुम्ही रोज सकाळी आवळ्याचा रस किंवा आवळ्याचं चूर्ण जर घेतलं तर त्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आहे, तसेच हृदयासाठी हितकर देखील आहे. पाचवा उपाय म्हणजे डार्क चॉकलेट. तर ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फ्लॅवोनाइड्स असतात. तर हे जे फ्लॅवोनाइड्स आहेत ते आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या डायल्यूट होतात, त्या रिलॅक्स होतात आणि त्यामुळे बीपी नियंत्रित राहण्यास मदत होते. म्हणून जर तुमचा वारंवार बीपी वाढत असेल तर अशा वेळी तुम्ही डार्क चॉकलेट जरी खाल्लं तरी तुम्हाला त्याचा लाभ बघितला जाईल. जर वारंवार तुमचा बीपी वाढतच असेल किंवा काही ठराविक प्रसंगाच्या वेळी तुमचा बीपी वाढत असेल, जसं की गोंधळ बघून, एखादी घटना बघून किंवा अचानकपणे राग आल्यामुळे सुद्धा काही जणांचा बीपी वाढतो, तर अशा वेळी तुम्ही आपल्या रोजच्या आहार विहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे. तुम्हा सर्वांनाच माहित आहे की जर आपल्याला बीपी डिटेक्ट झाला, हाय बीपीचा जर त्रास सुरू झाला तर सर्वात प्रथम प्रत्येक डॉक्टर आपल्याला आपल्या आहारामधील मिठाचं प्रमाण कमी करण्यास सांगतो. आणि म्हणूनच जर तुम्हाला हाय बीपीचा त्रास व्हायला सुरुवात झाली तर सर्वात प्रथम तुम्ही आपल्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी करावं. यामध्ये पॅकेट फूड सुद्धा आली, कारण की पॅकेट फूड मध्ये अति प्रमाणामध्ये सॉल्टचं प्रमाण म्हणजे मिठाचं प्रमाण असतं. म्हणून तुम्ही आपल्या आहारामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असलेल्या वस्तू सुद्धा अवॉइड कराव्यात, जसं की लोणचे, पापड. सोडियममुळे आपल्या शरीरामध्ये द्रव पदार्थ साठवून ठेवण्याची क्षमता वाढते. म्हणून जर तुम्ही अधिक प्रमाणामध्ये मीठ खात असाल म्हणजे एकूण एक सोडियम आपल्या पोटामध्ये जातं, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये द्रव पदार्थ जास्त प्रमाणामध्ये साठवून ठेवले जातात आणि त्याचा परिणाम स्वरूप आपला बीपी वाढतो. तर याच्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये पोटॅशियमचे प्रमाण वाढवावे. पोटॅशियम काय करते, आपल्या ह्या अतिरिक्त सोडियमला बॅलन्स करायचा प्रयत्न करते. तसेच अतिरिक्त द्रव पदार्थ जे आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवले जातात त्याचं उत्सर्जन करते, सोडियमचं उत्सर्जन करते आणि आपला बीपी हा नॉर्मल करायचा प्रयत्न करते. तर पोटॅशियम आपण कसं घ्यावे, कशामध्ये पोटॅशियम असतं, तर यासाठी तुम्ही केळी, बटाटे, पालक, नारळ पाणी यासारख्या पदार्थांचं सेवन करावं. पोटॅशियम हे आपल्या रक्तवाहिन्यांच्या ज्या भिंती असतात त्याला सुद्धा आराम देते आणि त्यामुळे आपलं जे वाढलेलं बीपी आहे ते कंट्रोलमध्ये येण्यास मदत होते. नंतर आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणं गरजेचं आहे. हिरव्या पालेभाज्या ह्या भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स युक्त असतात, तसेच याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स देखील असतात. आपलं पोट साफ होतं, आपला जे पाचक अग्नी आहे तो व्यवस्थित राखला जातो, त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते, रोजच्या रोज पोट साफ होतं, आपल्या रक्तवाहिन्यांवर कुठल्याही प्रकारचं प्रेशर वाढत नाही, आपला जो रक्तप्रवाह आहे तो सुरळीत होतो. त्यानंतर प्रोसेस फूड किंवा जे पॅकेटचे फूड असतात ते बंद करणं गरजेचं आहे. हे सर्व पदार्थ जे असतात ते पचायला जड असतात, त्यामुळे आपला जो अग्नी आहे, भूक आहे ती मंदावते. त्यामुळे आपल्या शरीरावर तसेच आपल्या रक्तवाहिन्यांवर त्याचा परिणाम बघितला जातो. बऱ्याच वेळा रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात, त्यामुळे ब्लडचा जो सप्लाय असतो, रक्तवाहिनीच्या जो रक्तप्रवाहाचं जे काम असतं त्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे आपलं जे ब्लड प्रेशर आहे ते वाढण्याचे चान्सेस असतात. म्हणूनच आपण प्रोसेस फूड, पॅकेटचे फूड खाणं सहसा टाळावं. आता आपण हे बघितलं आहाराबद्दल. विहारामध्ये देखील आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिले रोज रात्री लवकर झोपणं आणि सकाळी लवकर उठणं गरजेचं आहे. बरेच जण कामामुळे किंवा टीव्ही, मोबाईल या सर्व कारणांमुळे रात्री रात्री जागरण करतात, मग दिवसा झोपतात, परंतु हे अतिशय अयोग्य आहे. रात्री सुमारे 10 ते 11च्या दरम्यान आपण रोज झोपलं पाहिजे आणि सकाळी 5 ते 6च्या दरम्यान तरी उठलं पाहिजे. रात्रीची 11 ते 3ची ही जी वेळ आहे ती आपली बॉडी हिलिंगची म्हणजे
आपली जी बॉडी आहे त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर ती आपोआप हील करण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये असते. जर तुम्ही ह्याच काळामध्ये जर झोप घेतली नाही तर आपल्या बॉडी हिलिंगची जी नॅचरल कॅपॅसिटी आहे ती होणार नाही. आपल्या शरीराला, आपल्या मेंदूला जो आराम पाहिजे असतो तो जर योग्य वेळेस मिळाला नाही तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर, आपल्या आरोग्यावर होतो. आणि म्हणूनच रोज रात्री योग्य वेळी झोप घ्यावी. सुमारे 6 ते 8 तास आपली झोप ही अखंडित शांत प्रकारची असावी. त्यानंतर सकाळी लवकर उठून रोज नियमितपणे व्यायाम करणं. व्यायामाव्यतिरिक्त योग, प्राणायाम यासारख्या गोष्टींचा समावेश देखील आपल्या रोजच्या विहारामध्ये असावा. व्यायाम हा रोज सकाळी उठूनच करावा. बरेच जण वेगवेगळ्या वेळेमध्ये व्यायाम करतात, कोणी रात्रीच्या वेळी, कोणी संध्याकाळी, परंतु व्यायामाची योग्य वेळ ही सकाळी सांगितलेली आहे. तसेच योग आणि प्राणायाम केल्यामुळे सुद्धा आपल्या श्वसन क्रियेवर त्याचा परिणाम बघितला जातो. श्वसन क्रिया व्यवस्थित होते आणि म्हणूनच कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, शवासन यासारख्या आसनांचा तसेच यासारख्या प्राणायामांचा समावेश आपल्या रोजच्या विहारामध्ये करावा. या सर्व गोष्टींमुळे आपलं जे मन आहे ते शांत होतं. आपल्या शरीराला, आपल्या मनाला जो थकवा आलेला असतो तो कमी व्हायला मदत होते. आपल्यावर कुठल्याही प्रकारचं ताण असेल, तणाव असेल तो कमी व्हायला मदत होते. आपलं शरीर आणि एकूण एक आपलं मन हे दिवसभर फ्रेश राहते. व्यायामामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करू शकता. आयुर्वेदामध्ये अर्धशक्ती इतका व्यायाम करायला सांगितलं आहे. व्यायाम हा अधिक मात्रेमध्ये, अति प्रमाणामध्ये जर केला त्याचा देखील दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो. तुम्ही दिवसभरामध्ये कमीत कमी 30 मिनिटं कंटिन्यू जरी वॉक केला तरी सुद्धा त्याचा फायदा आपल्या शरीराला होतो. बऱ्याच जणांना कामामुळे, घरातील काही अडचणींमुळे किंवा वेगवेगळ्या गोष्टींमुळे जर ताणतणाव येत असेल तर अशा वेळी तुम्ही मेडिटेशन करणं गरजेचं आहे किंवा आपले आवडते जे छंद असतात ते जोपासणं गरजेचं आहे. छान असे म्युझिक तुम्ही ऐकू शकतात किंवा आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत तुम्ही संवाद साधावा, आपल्या घरातील लहान मुलांसोबत बोलावे. त्यामुळे आपला जो ताणतणाव आहे तो कमी व्हायला मदत होते आणि एकूण एकच आपलं जे वाढलेलं ब्लड प्रेशर आहे ते कमी व्हायला मदत होते. आता प्रश्न पडतो की आपण हे सर्व घरगुती उपाय करून बघितले, परंतु बीपी वाढला आहे तर कोणत्या स्थितीमध्ये आपण आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. जर तुमचं बीपी 180/120 mm of Hg असेल तर अशा वेळी किंवा यापेक्षा जास्त असेल तर अशा वेळी आपल्या जवळच्या फॅमिली डॉक्टरला भेटणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त बीपी जरी कमी जास्त होत राहिला परंतु तुम्हाला कंटिन्यू डोकंदुखी असेल किंवा चक्कर येत असेल, छातीमध्ये तुम्हाला वेदना होत असतील, छाती जड वाटत असेल तर अशा वेळी देखील डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. जर तुमच्या डोळ्यासमोर अंधारी येत असेल, चक्कर येत असतील किंवा तुम्ही बोलताना अडखळत असेल, अचानकपणे बोबडी वळली असेल तर अशा वेळी देखील आपल्या जवळच्या डॉक्टरांना त्वरित भेटावे. तर अशा प्रकारे तुम्ही देखील घरच्या घरी आपला वाढलेला बीपी कमी करू शकता. तसेच वाढलेल्या बीपी मुळे येणाऱ्या जे आत्ययिक अवस्था आहेत जसं की हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा किडनी फेल्युअर यापासून तुम्ही बचाव करू शकतात. वेळीच जर तुम्ही उपाय केले तर ब्लड प्रेशर हा कंट्रोलमध्ये आणण्यास अतिशय सोपा आहे. पण यासाठी आपल्या आहारामध्ये, विहारामध्ये, जीवनशैलीमध्ये बदल करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक्यू.